मला तर आश्चर्य वाटते की हा महायुतीचं सरकार आहे का ब्रिटिश राज्याचं सरकार आहे। म्हणजे परवाच्या दिवशी ज्यावेळी तिकडच्या असलेल्या व्यापाऱ्यांनी बंद पाळला त्याच्याबद्दल कोणी ब्रशब्द काढायला तयार नाही, त्यांचे मोर्चे निघाले त्याच्याबद्दल पण कोण बोलायला तयार नाही, आणि अधिकृत रीतीने परवानगी मागून परवानगी नकारण्याची गरजच काय होती। त्यांनी सांगितलं असतं का तुम्ही तुमचा मोर्चा इकडे घेऊ नका तिकडे घ्या, तरी देखील होऊ शकला असता। आणि ही एका प्रकारे दडपशाही चाललेली आहे। परवानगी नकारल्यानंतर 144 कलमाच्या अंतर्गत असलेल्या नेत्यांना अटक करते 3-3 वाजता सकाळी घरी जाऊन। म्हणजे अविनाश जाधवना अटक जी झाली 3 वाजता सकाळी घरातून घेऊन, म्हणजे कोण काय आरोपी आहे, त्यांनी काय गुन्हा केलाय का? म्हणजे तुम्ही प्रिव्हेंटिव्ह मेजर म्हणून घेऊन नेमकं काय चाललेलं आहे? आणि आज अशी परिस्थिती झालेली आहे की ज्यावेळी ह्या लोकांचा जनक्षोभ आणि इकडचा असलेला पूर्ण रीतीने मीरा भाईंदरातल्या रस्त्यावरती लोक ज्यावेळी उतरायला लागली तेव्हा पायाखालची वाळू घसरते म्हणून आता माननीय मंत्री प्रताप सरनाईकांना पण त्या मोर्चामध्ये सामील व्हावं लागतोय। आणि तेच त्यांच्या सरकारला घरचा आहेर देत आहेत की बाबा हे डीसीपीने असं केलं तसं केलं। अरे सरकार तुमचाच ना, मग कालपर्यंत तुम्ही झोपला होता का? आज तुम्ही सांगताय की आम्ही पण रस्त्यावर उतरू, हिंमत असेल तर मलाही अटक करून दाखवा। मग आमचाही प्रश्न आहे मंत्र्यांना काय ते थांबवत आहेत आता सरकारने बघायला पाहिजे। म्हणजे राज्याचं गृह मंत्रालय पद राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे असताना मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळातला एक मंत्री सरळ धमकी देतोय की मी रस्त्यावर उतरतो मी बघीन। म्हणजे आता काय सरकार भूमिका घेणार आहेत? म्हणजे ही परिस्थिती जी निर्माण झाली आहे कायदे सुव्यवस्थेची, ही परिस्थितीला संपूर्ण जबाबदार तिकडचा स्थानिक प्रशासन आणि शासन आहे। अशाच प्रकारे उद्या गिरणी कामगारांचा मोर्चा राणीबागवरून काढायचा आहे। आज परवानगी देतो उद्या परवानगी देतो बोललं तर आता सकाळी आम्हाला कळवण्यात आलं की नाही आम्ही तुम्हाला तिकडे राणीच्या बागेच्या वरून मोर्चा काढायला देणार नाही, हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टचा निर्णय, तुम्ही आझाद मैदानला या। म्हणजे काय चाललंय काय? म्हणजे जे सरकारच्या विरुद्ध बोलेल, जे सरकारच्या विरुद्ध भूमिका मांडेल त्यांचा आवाजच बंद करण्याचा प्रयत्न हे या निमित्ताने होतोय। आणि तुम्ही बघितलं असेल की लगेच त्यांचे प्रवक्ते आता तयार झालेत, अबू आझमी सारखे ते येऊन आता वेगळी भूमिका मांडायला तयार झालेले आहेत। म्हणजे जाती जातीमध्ये तिढा निर्माण करण्याचा प्रयत्न हे होतोय, हे होता कामा नये। कालही एका खासदारांना काय जावई शोध झाला, 1,34,000 कोटी रुपये GST ह्या देशामध्ये मिळतो, त्याचा 30,000 कोटी रुपये GST हे फक्त महाराष्ट्र देतोय। जे हे सन्माननीय खासदार जे चौबे का दुबे काय त्यांना माहीत नाही, त्यांना काय दिवे लागलेत माहीत नाही, त्यांच्या राज्यातून निव्वळ 1,000 कोटी रुपये पण मिळत नाही। असं असताना आमच्या जीवावरती तुम्ही जगताय, म्हणजे बोलण्याचा धाडस होतोय। आणि केंद्रीय असलेला त्यांच्या भारतीय जनता पार्टीचे नेते असतील किंवा राज्याचे असतील काही बोलायला तयार नाही, नाव पण घ्यायला तयार नाही, ही दुर्दैवाची बाब आहे। हो 100%, कारण तुम्ही बघा तिकडचे जे भाजपचे आमदार आहेत यांचा दबाव असेल म्हणून तर हे चाललेलं असावा। आणि त्यांनीच ही जागा उपलब्ध, त्यांचं जे षडयंत्र त्यांनीच हे व्यूहरचना केलेली आहे का? म्हणजे एका बाजूला मराठी मताच्या जीवावरती छत्रपती शिवरायांचं नाव घ्यायचं, मोठमोठे बॅनर होल्डिंग लावायचे, आणि म्हणून त्या विषयावरती जर कोण बोलायला इकडे उतरत असेल किंवा सहनशीलते मार्गाने, मी समजू शकतो का हिंसक आंदोलन होता का हा मोर्चा काय तोडफोडीचा होता का? साधा मोर्चा आहे निवेदन देण्याच्या हिशोबाने, आणि विशेषतः जे गळचेपी चालली आहे त्याच्याबद्दल आवाज उठवण्याचा होता। मग हे अडवण्याची गरजच का लागली हा मूलभूत प्रश्न। आदित्य राजेंनी मीरा रोडच्या आंदोलनामध्ये सहभागी व्हायला पाहिजे होतं, विधानभवनाच्या पायऱ्यांवरती आंदोलन करण्यापेक्षा असं शिंदे मानतात। कसं आहे की हा मोर्चा हा स्थानिक स्तरावरती आहे। मोर्चा पूर्ण राज्याचा जे आम्ही आयोजित केला होता त्यात पुढाकार आमचे पक्षाचे नेते आदरणीय उद्धवजी, आदित्यजी, संजय राऊत आणि आम्ही सर्व मंडळींनी पूर्ण ताकदीने लावलं काम। आता जिल्हा स्तरावरती नेत्यांनी जायचं असं नाही, आमच्या पक्षातले लोक त्या मोर्चामध्ये सामील झालेलेच होते आणि तिकडे स्थानिक स्तरावरती होत होते। मी समजू शकतो की बुवा कुठचा तरी मोठा मोर्चा आणि त्यांनी आले नाही। आता या ज्या बोलणारे जे त्यांना बोला, आता प्रताप सरनाईकांना विचारून स्टेटमेंट द्या, मग त्यांना समजेल त्यांनी जे काय भूमिका मांडताय ते। प्रताप सरनाईकाला विचारलं का त्यांची भूमिका बघा आणि मग तुम्ही सांगा आमच्याबद्दल काय बोलायचं ते। एक बातमी समोर येते, महापालिकेच्या अँगलनं महायुतीकडनं कुठेतरी एक फॉर्म्युला निश्चित करण्यात आलं, मतांचं ध्रुवीकरण कशा पद्धतीने केलं जाईल, भाजप मराठी मतं आणि शिंदेंना ठाकरेंची मतं कशा प्रकारे दिसता येतील यासाठी एक फॉर्म्युला तयार करण्यात आल्याचं कळलं। त्याचाच एक भाग म्हणून आज प्रताप सरनाईकांना धावून जावं लागलं ना।
सरकारचे ते मंत्री आहे, एवढं जर त्यांना जर त्याच्यातली जर वाटत होता तर मग एक पत्र लिहायची गरज का होती 2 दिवस अगोदर? आणि आता त्यांनी आंदोलनात सहभागी होता तर त्यांनी राजीनामा देऊन जायला पाहिजे होता. मग आम्हाला वाटलं असतं की हो मराठी हितासाठी हे स्ट्रॅटेजीचा भाग आहे की आम्ही मारल्यासारखा करू, तुम्ही रडल्यासारखा करा, आम्ही हा वोट बँक पकडतो, तुम्ही तो वोट बँक पकडा. हे सरळ दिसत आहेत मीरा भाईंदरच्या एकंदरीत मोर्चावरून. नगर पुणे महामार्गावरती सुरेश यांचा मुलगा गाडी चालू होता, त्याच्या गाडीने अपघात केला दुचाकीस्वाराला आणि तो दुचाकीस्वार जो आहे तो जागीच ठार झाला. हे अत्यंत दुर्दैवी घटना आहे. मला त्याच्यातली अधिकची माहिती नाही आहे. आता हे कसं झालं, काय झालं, किंवा ॲक्सिडेंट आहेत किंवा काय नाही, मला पूर्ण माहिती घेतल्यानंतर त्याच्याबद्दल प्रतिक्रिया देणं उचित होतं. मुंब्र्यातील रेल्वे दुर्घटनेनंतर मध्य रेल्वेने कार्यालयांना विनंती पत्र लिहिलं की मुंबईची लोकल गर्दी कमी करण्यासाठी ऑफिसच्या वेळा बदला. ही बघा, ही खूप वर्षापासूनची मागणी आहे. शॉप अँड एस्टॅब्लिशमेंट हा जो कामगार विभागाकडे येतो त्यामध्ये हे दुरुस्ती करा ही वर्षानुवर्ष मागणी ही राज्य सरकारकडे प्रलंबित आहे. परंतु मूलभूत जे व्यवस्थापन असेल किंवा आस्थापन असेल तेच ह्याच्यामध्ये बदल करू इच्छित नाही, म्हणून ही अडचण निर्माण झालेली आहे. ती जर झाली असती तर ही वेळ आली नाही. पण हे दुसऱ्यावरती बोट दाखवण्यापेक्षा तुमची जबाबदारी आहे ना. तुम्ही जास्तीचे ट्रेन का सोडत नाही आहे? तुम्ही बंद दरवाजेचे ट्रेन सांगितलं, मग ते पूर्ण AC का तुम्ही करत नाही? ती व्हायबल नाही म्हणून घेऊन तुम्ही तेजससारख्या अनेक योजना नवीन आणण्याचं काम करता. मग इकडे देखील ह्या AC लोकल का होत नाही? जाऊ द्या ना, कोटीवधी रुपयाचं नुकसान झालं तर. एवढे करोडो रुपये तुम्हाला या मुंबईकरांनी या रेलच्या माध्यमातून दिलेले आहेत किंवा बाकीच्या सुविधा तुम्हाला आम्ही देतोय. 30,000 पेक्षा जास्त GST दिल्यानंतर 200-500 कोटी कमी झाले, त्यांना काय फरक पडतो रेल्वेला? पण ते करायचं नाही. मुंबईकरांचे हाल करायचे त्यांना, आणि ते आपले हाल आपण पूर्ण रीतीने करू शकत नाही म्हणून करा. आज तुम्ही बघा, CSTचा रिडेव्हलपमेंट चाललेलं आहे, बॉम्बे सेंट्रलचं रिडेव्हलपमेंट चाललेलं आहे. अनेक स्थानकातल्या असलेल्या रिडेव्हलपमेंटसाठी मंत्री येतात, मंत्री भेट देतात, हेरिटेज करू म्हणून सांगतात. कोट्यवधी रुपये तुम्ही तिकडनं तुम्हाला जे मिळणार आहे, का नाही तुम्ही या मुंबईकरांना AC रेल बंदिश जी असलेली तुम्ही देता ती देऊ शकतात. मराठी भाषेच्या नावाखाली गुंडगिरी सुरू असल्यानं काय झालेलं आहे की मी आज पण काही चॅनल्समध्ये पण बघत होतो, एक लाईनच ठरलेली आहे की मराठी चॅनलनी समर्थन करायचं, हिंदी आणि इंग्लिश चॅनलनी गुंड म्हणून घेऊन सांगायचं. मला असं वाटते आपली जी भावना आहे ही लोकांपर्यंत ज्यावेळी जाते, कदाचित पद्धत वेगळी असेल पण मुळाभात एक बार लक्षात ठेवलं पाहिजे की मुद्दा काय. हेच जर मुद्दा जर तामिळनाडूला झाला असता, हेच जर मुद्दा आंध्राला झाला असेल, बिहार UPला झाला असता तर मग कोणी जर ह्यांना गुंड म्हणून सांगितलं असतं का? आणि म्हणून दुर्दैवी आहे की अशा पद्धतीने वक्तव्य करतायत. संजय निरुपमजी त्यांना स्पेस पाहिजे होती आणि ते स्पेस शोधण्याचा प्रयत्न परप्रांतीयांच्या मुद्द्यावरती घेण्याचा प्रयत्न करतायत. मला असं वाटते मुंबईवरती प्रेम करणारा जो कोण परप्रांती असेल, कुठच्याही भाषिकचा असेल, त्यालाही हे पटते की हे नाहक तुम्ही आमच्यामध्ये भांडण लावण्याचं काम हे सरकार करतं. आज जो मीरा भाईंदर में जो घटना हुई है बहुत ही दुर्दैव की है और ऐसा लग रहा है कि हम महायुति के राज्य में हैं या ब्रिटिश के राज्य में. उनको परवानगी उन्होंने कहा था, कोई हिंसक आंदोलन करने की बात नहीं थी, सिंपल मोर्चा निकालने की भूमिका थी. ऐसा हो के भी रात को 3 बजे सभी लीडर्स को अरेस्ट करने का काम करने की क्या जरूरत थी? आज लोगों में जो भावना जो वहाँ पे निर्माण हुई, इसीलिए आप देख सकते हैं कि जब जनक्रोश जनशोभ बढ़ गया तो उसके बाद में जो गृह मंत्री, जो राज्य के मुख्यमंत्री हैं, उनके ही मंत्रिमंडल के एक व्यक्ति कह रहे कि ये गलत हुआ है, ये मोर्चे को परवानगी देना चाहिए था और मैं खुद मोर्चे में जा रहा हूँ, हिम्मत है तो मुझे पकड़ के दिखाओ. अब हम देखना चाहते हैं कि पुलिस वालों की क्या भूमिका रहने वाली है. ये एक सरकार का एक व्यक्ति एक अलग बात करता है, ये करता है क्योंकि उनको मालूम पड़ गया कि मीरा भाईंदर में लोगों का जनशोभ बहुत बढ़ रहा है और वहाँ के जो मराठी भाषिक और अन्य भाषिक भी है वो कह रहे हैं कि हमारे में तिड़ा निर्माण करने का सरकार जो काम कर रहा है बहुत गलत है. इसके लिए बड़े संख्या के ऊपर लोग वहाँ पे आए, इसको हमने पाठिंबा देने का काम किया है. नरेश मस्के असं म्हणाले की जे भाषण झालं उद्धव ठाकरेंचं जे भाषण होतं ते तिडीचं भाषण होतं. राज ठाकरे हे ना झेंडा ना अजेंडा असं बोलत होते आणि हे मराठी माणसांमध्ये किंवा उत्तर भारतीयांमध्ये मतं हे करून भडकावून राजकारण करू पाहतायत असं नरेश मस्के म्हणतात. नरेश मस्केंचा विश्लेषण म्हणून आता जबाबदारी कदाचित त्यांच्यावरती आली असावी आणि म्हणून त्या विश्लेषणच्या अर्थात त्यांनी हे सांगावं का हा मुद्दा रास्त आहे की नाही आहे. मग आज त्याच मुद्द्यावरती तुमच्या मंत्रिमंडळातला एक तुमचा सहकारी
आज रस्त्यावर उतरण्याची गोष्ट करतो या विषयावर, मग तुम्ही मान्य करा की ही गोष्ट आहेत की नाही. आणि राजकारण म्हणजे काय, आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजींनी त्यांच्या कारकिर्दीत मंत्रिमंडळामध्ये मुख्यमंत्री असताना काय झालं, त्यांच्याकडे ज्यावेळी फाईल आली त्याचं काय झालं आणि कशा प्रकारे हे गळचेपी चाललेली, हे कदाचित जर राज ठाकरे साहेब त्या पदावर असतील तर त्यांनाही ते बोलावं लागलं असतं. जे जी जळते त्यालाच कळते. मी अगोदरच बोललो की 1 लाखपेक्षा जास्त कोटी जीएसटी मिळतोय, त्यामध्ये 30,000 कोटी रुपयाचा जीएसटीचा वाटा आपल्या राज्याचा आहे. हे महाशय जे म्हणतायत ना, त्यांच्या राज्यामध्ये 500,000 कोटी रुपये पण दिले जात नाही आणि हे आम्हाला शिकवत आहेत की आमच्या जीवावरती. अरे आम्ही जर बोललो का तुम्ही आमच्या जीवावरती आता मग चालेल का? तब्बल 25,000 कोटी रुपये यांच्यापेक्षा जास्त हे फक्त महसूल जीएसटीचा हा राज्य देतोय. मग आम्ही सांगू का की आमच्यावरती पूर्ण देश चाललाय? असं म्हणता येणार नाही, कारण भारत हा सर्वांचा आहे. या दृष्टिकोनातून आपण भूमिका आणली. पण अशा प्रकारे उपरोक्त रीतीने जर कोण गोष्ट करत असेल तर मग आम्हालाही त्यांना त्या स्टाईलने त्यांच्या हिशोबाशी वागावं लागेल आणि बोलावं लागेल. ही काय अधिकृत लाईन त्यांनी कुठची दिलेली अशातला भाग नाही, पण स्वाभाविक आहे जसे त्यांना सूचना आहेत तसं सर्वांना सूचना असतात की बघ कुठच्या विषयावरती कोणी बोलावं. आता आम्हालाही काही सूचना येतात की या विषयावरती आपण बोलू नये, टाळा, या नेतृत्वच बोलेल. आणि जे आम्ही नेहमी सांगतो की या बाबतीतले जे काय असेल ते दोन्ही नेते ठरवतील, त्यात काय आम्ही बोलून किंवा कोणीतरी दुसरे त्यांच्या पक्षातले नेते बोलून घेऊन अशा युत्या ओपनली होत नाही, विदाऊट चर्चा होत नाही. या बाबतीतल्या ज्या काही गोष्टी असतील ते वरिष्ठ स्तरावरती जर निर्णय घेण्यात येईल. नाही, संभ्रम नाही, मी तर म्हणतो युती होईल नाही होईल हा नंतरचा मुद्दा. परंतु एक गोष्ट तुम्ही बघा, मराठीच्या हिताचं रक्षण करण्यासाठी 2 लोक एकत्र आले, हा आनंद आहे. उद्या गिरणी कामगारांचा मोर्चा आम्ही काढतोय, दोघांना आम्ही निमंत्रण दिलेले आहे, सर्व राजकीय पक्षांना दिलेले आहे आणि त्यांनी सांगितलं ते आज कदाचित 1 दिवसासाठी बाहेर जाणार आहेत. नाही झालं तर ते त्यांची प्रतिनिधी पाठवायला तयार होते. मग बाळा नांदगावकरजी ठाकरे साहेबांच्या वतीने येणार आहेत. माननीय पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे स्वतः या मोर्चाचं नेतृत्व किंवा त्या आझाद मैदानमध्ये येऊन त्यांना भेटणार आहेत. ही नवीन नांदी नाही का की लोकांच्या विषयासाठी ही मंडळी एकत्र येत आहेत, सर्व राजकीय द्वेष सोडून घेते एका विषयावरती एकत्र येतं. मला वाटते ह्याला एक चांगली नांदी असं म्हणायला हरकत नाही. सत्तापक्ष नेते हे म्हणत असतात की आता बीएमसीचं ज्या निवडणुका तोंडावर येतात त्यांना पाहूनच राज ठाकरे येत आहे. अहो मग तुम्ही जीआर तुम्ही बीएमसीचा डोळ्यासमोर पडून घेऊन तुम्ही आणलं का? मग का आणायची गरज होती का? हा मुद्दा ऐरणीवरती आला, हा काय आम्ही आणलं का? ज्यांना काय बोलायचं ते बोलू द्या. त्यांच्या पायाखालची वाळू घसरत चाललेली आहे. मराठी मतदारांना त्यांच्याबद्दल एक द्वेष आता निर्माण होतोय. ते द्वेष कमी करण्यासाठी हे सर्व त्या लोकांना दिशाहीन करण्याचा प्रयत्न केला जातो. धन्यवाद. पढ़ते रहिए फाइट अगेंस्ट क्रिमिनल डेली न्यूज़पेपर.